हिंगोली जिल्ह्यातील आखाडापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कुटुंब नियोजनची शस्त्रक्रिया 43 महिलांना जमिनीवर गाद्या टाकत झोपवण्यात आलं होतं। या धक्कादायक प्रकाराची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडसर अर्जंटली तुम्ही या रुग्णालयाची भेट घेण्यासाठी आलेला आहात। काय माहिती घेतली तर? काल आपल्याकडे 43 पेशंटचं कुटुंब कल्याणचा ऑपरेशनाचा कॅम्प इथे घेण्यात आलेला होता। सदर कॅम्पसाठी आपण स्पेशालिस्ट डॉक्टरांची सोय करून देण्यात आलेली होती। त्यामध्ये ॲनास्थेटिस्ट आणि सर्जन आपण इथे दिलेले होते। त्यामुळे सदरच्या पेशंटला आपण स्पेशालिस्ट डॉक्टर, इंजेक्शन आणि गोळ्यांची विनामूल्य आपण उपलब्धता करून दिलेली होती। कालच्या कॅम्पमध्ये आपण काही पेशंटला कॉट नसल्यामुळे खाली सतरंजी, गाद्या आणि ब्लँकेटची सोय करून देण्यात आलेली होती। त्यामुळे पेशंटही संतुष्ट होते, नातेवाईकही संतुष्ट होते। स्वच्छताही आपण ठेवण्यात आलेली होती। सकाळी पेशंटला डिस्चार्ज देताना पेशंट आणि नातेवाईक दोघेही संतुष्ट होते। यापुढे हे सध्याचं रुरल हॉस्पिटल हे 30 बेडचं सँक्शन केलेलं आहे। तरीसुद्धा मी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये अर्जंट बेसिसवर 20 कॉट इकडे पाठवून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता 50 बेडची ते सोय करण्यात आलेली आहे। यानंतरचे सर्व कॅम्प हे झालेल्या रुग्णांना कॉटवरच घेण्याच्या सक्त सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। बरं, ज्या ठिकाणी ह्या महिलांना जमिनीवर झोपवण्यात आलं होतं त्या ठिकाणच्या रुग्णांच्या नातेवाईकांशी आम्ही बोललो। त्यांनी सांगितलं की आम्हाला गाद्या व्यतिरिक्त ब्लँकेट बेडशीट दिले नाही, अत्यंत तिथं घाण अवस्था होती। यात विशेष म्हणजे ज्यांचं ऑपरेशन झालं त्या पेशंटला उठता येत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरून उठणं, त्यांना नैसर्गिक क्रियेसाठी बाहेर जाणं हे त्रासदायक होतं असं सांगता येते। आता ही माहिती मला असं वाटतं परिस्थितीची विसंगत आहे। कारण तुम्ही वॉर्ड जर पाहिला तर नवीन वॉर्ड आहे, तिथे स्वच्छता उच्च प्रकारची ठेवण्यात आलेली होती। तिथे त्यांना पिण्याच्या पाण्याचे 30 जार आणून ठेवण्यात आलेले होते आणि संडास आणि बाथरूमची पण स्वच्छता करण्यात आलेली होती। बरं, तुम्ही सांगता सगळी व्यवस्था इथली, परंतु तुम्हाला योग्य वाटतं का की ऑपरेशन केलेल्या महिलांना जमिनीवर गाद्या टाकून झोपवणं? आता मी त्याकरताच रुरल हॉस्पिटल हे 30 बेडचं असतं, तरीसुद्धा मी आता या हॉस्पिटलला आणि इतर हॉस्पिटललाही 20 बेड एक्स्ट्रा देण्यात आलेले आहे। यानंतरच्या ज्या शस्त्रक्रियेचे ऑपरेशन होतील त्याला प्रत्येक पेशंटला बेड मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। झालेल्या प्रकाराबद्दल काय कारवाई होणार मग? आता संबंधितांची मी टीम घेऊन आलेलो आहे। संबंधित प्रसंगाची संपूर्ण चौकशी होईल व याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल। निश्चित। तर हे आहेत डॉक्टर नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक आहेत आणि या जे काही प्रकार घडला आहे त्यावर निश्चित कारवाई होणार आहे। आणि या रुग्णालयात जे 30 बेड होते आता त्या रुग्णालयात ते 20 बेड एक्स्ट्रा वाढवण्यात आले आहेत आणि आता या रुग्णालयाची क्षमता आहे 50 बेडची। आता यावर काय कारवाई होती ते बघणं महत्त्वाचं आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।